स्वामी प्रकट कसे झाले तो क्षण जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विविध भक्तजनांद्वारे श्री स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होत असतात. आणि तितक्याच श्रद्धेने ते अक्कलकोटला सुद्धा भेट देत असतात. स्वामींचा जन्म कधी झाला, कोठे झाला, याची ना कुठे नोंद आढळते, ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला. म्हणूनच स्वामीचा आपण सर्वजण प्रगटदिन साजरा करत असतो. पण मग स्वामी आले कोठून? त्यांना सर्वात पहिला कोणी पाहिले? आणि त्यांना चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ या नावाने का संबोधले जाते? या सर्व गोष्टींची माहिती घेणार आहोत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना अभ्यदान दिलं आहे. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यांमुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थ महाराजांनी आपलेसे केले. दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती महाराज हे दत्तात्रेयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जातात. श्री स्वामी समर्थ महाराज हे नृसिंह सरस्वतीच होते. म्हणजे दत्तावतार होय. श्री गुरुचरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवतारांची महती वर्णली आहे. श्री गुरुचरित्राचे पारायण आणि मनोभावे सेवा करताना अंतःकरण शुद्ध असावे. स्वामी समर्थांचे पारायण करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने आणि भक्ताला त्याच्या इच्छित देवतेचे त्याच रूपात दर्शन घडविल्याचे अनेक कथांतून आढळते. गुरुचरित्रात अशा अनेक कथांचे प्रत्येक अध्यायात सविस्तरपणे वर्णन आहे. आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळीवनातील निबिड अरण्यात एकांतस्थळी श्री स्वामी समर्थ काष्ठ समाधीत निमग्न होते. शरीरावर लता, वेली, झुडपे आणि मुग्यांचं वारुळही झालं. मात्र त्यांनी समाधी भंग केली नाही. एके दिवशी एका लाकूडतोड्याचा वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव बसला. तो घाव वारूळ फोडून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मांडीवर बसला. त्या वर्मी घावामुळे महाराजांच्या मांडीतून रक्त वाहू लागले. वारुळातून महाराजांच्या पाण्यामधून रक्त येताना पाहून लाकूडतोड्या भयभीत झाला होता. इतक्यात महाराजांची कित्येक दिवसांची समाधी भंग पावली. महाराज समाधी भंग होऊन देहभानावर आले. महाराजांनी लाकूडतोड्यास अभ्यदान दिले आणि तपस्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थ महाराज विश्वकल्याणासाठी बाहेर पडले. स्वामी समर्थ महाराज विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात. शेवटी श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट या ठिकाणी समाधी घेतली. आपण सुद्धा अक्कलकोटला जाऊन आला असाल. जरी गेला नसाल तर एकदा नक्की जाऊन या, तुम्हाला सुद्धा खूप प्रसन्न वाटेल. गेलाच तर स्वामींची त्या ठिकाणी 2 मंदिरे बांधण्यात आलेली आहेत. त्या दोन्ही मंदिरामध्ये जाऊन स्वामींचे दर्शन घ्या. जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.